ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज दोन्ही बंधू एकत्र आहेत। पूर्ण मराठी माणसाला व पूर्ण मुंबईच्या सगळ्या या आज हा आमचा महापौर हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आमचे युवा सेना प्रमुख आमचे आदित्य ठाकरे यांचाच बसणार महापौर आणि हा आम्ही दणदणीत आणणार। पूर्ण मुंबईमध्ये गुलाल हा फक्त मशाल आणि शिवसेनेचा असणार आहे ठाकरेंचा। दोन्ही बंधू एकत्र आलेत ही आज पूर्ण मुंबईच्या मराठी माणसाला तमाम हिंदू जनांच्या लोकांना गरज होती आणि काळाची गरज आहे। नाहीतर येणाऱ्या या मुंबईच्या याच्यावरती मोठा काळ आहे। आमचे मुंबई ही आमची धारावीती जो आलेला आज आमचा जो DRPचा विषय होतो, धारावी डेव्हलपमेंट आमच्या धारावी लोकांना धारावीतच आम्ही बसवणार। धारावीतल्या लोकांना एकही दोघाला बाहेर काढणार नाही। त्यासाठी खरी गरज आमच्या मुंबईला या दोन बंधू ठाकरेंची, उद्धव साहेबांची आणि राज साहेबांची खरोखर गरज आहे। या मराठी माणसाला, तमाम हिंदू माणसांना सगळ्यांना गरज आहे। भूमिपुत्रांचा मुद्दा आणि कोळी बांधवांचा मुद्दा देखील ऐरणीवर आहे। अनेक कोळीवाडे बंद केले जात आहेत। या संदर्भात कशा पद्धतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न असेल? म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज ह्या भूमिपुत्राला न्याय दिलाय। भूमिपुत्राला आज तिकीट दिलेली आहे। आज जोसेपुळी आज मी 30 वर्ष कार्य करत आलो, या भूमिपुत्राला न्याय दिलाय। या मुंबईच्या पूर्ण असलेल्या ज्या प्रश्नांचं उत्तर सोडवण्यासाठी आम्हाला खरोखर आहे। आज मुंबई महानगरपालिकेवरती आमचा तमाम कोळी बांधव, माझ्या वाड्यातील सगळे बांधव मला भरभरून मतं देणार, कारण हा विषय खूप ऐरणीचा आणि तो पार पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। महापौर हा मुंबईचाच होणार, महापौर हा ठाकरे घराण्याचाच होणार आणि महापौर हा मराठीच माणसाचा होणार। काँग्रेसचे उमेदवार असो किंवा कुठल्याही पक्षाचे उमेदवार असो, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी माजी नगरसेवक वसंत नकाशे बाजूच्या वॉर्डमधून निवडून आलो होतो आणि आता बाजूच्या वॉर्डमध्ये आता मी निवडून येणार आहे। याचं कारण असं आहे की माझं काम बोलतंय। आज मी वसंत नकाशे या नावाने ओळखला जात होतो, परंतु धारावीने मला सुद्धा एक ब्रँड दिला की वसंत नकाशे आप्पा। या आप्पाचा ब्रँड कोणीही संपवू शकत नाही आणि संपवणाऱ्याची कोणाची ताकदही नाही, कारण मी ठाकरे ब्रँड बरोबर आहे। या ठिकाणी आज मी एवढं सांगू इच्छितो की ठाकरे आहे तो सेफ आहे। आज मी परत एकदा सांगतो, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नकाशे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबईमध्ये मराठी माणसा जागा हो, ठाकरे है तो सेफ है और हम सब एक है। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकरी कामगार पक्षाकडून साम्या कोरडेने सुद्धा तुमच्या विरोधात अर्ज भरलेला आहे। साम्या कोरडे यांच्यावरून धारावी बचाव आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या, ते आव्हान असेल का? आमच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरलेला नाही। राजू कोरडे हे आमचे बंधू आहेत, ते आमच्याबरोबर धारावी बचावमध्ये आहेत। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या पक्षाची ते रणनीती तयार करून ते लढणार आहेत, परंतु आमची त्यांच्याबरोबर मित्रत्वताच आहे। आमची त्यांच्याबरोबर कुठलीही तडजोड नाही, कुठलीही दुश्मनी नाही। आमचे ते मित्र आहेत। काँग्रेसने पुन्हा एकदा विचार करावा आणि एकत्र लढत असावी असं वाटतं का? आणि मतं विभागली जाऊ शकतात। सन्माननीय खासदार राऊत साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि राऊत साहेबांनी ते प्रयत्नसुद्धा केले, परंतु या ठिकाणी काँग्रेसला बरोबर यायचं नाही। त्यांची भूमिका वेगळी असेल, त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असेल। त्यांना वाटत असेल की आम्ही मुंबई जिंकू, प्रत्येक पक्षाची इच्छा असते की आम्ही मुंबईचा महापौर बसू, प्रत्येकाला इच्छा असते, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये शिवसेना पक्षानं जे काम केलं आहे ते काम आम्ही लोकांना दाखवणार आहोत। आम्ही ज्यांच्याबरोबर होतो, जे आमच्याबरोबर होते, त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून आमच्या बसले, त्यांनी पण त्या कामामध्ये आहेत ती। आणि आज ते म्हणतात की शिवसेना पक्षाने काय केलं, काहीच केलं नाही। जे केलं त्याचे उद्घाटनं कोणी केली हे आपण मीडिया ही जाणता आहात। सत्य जाणून घ्या की आम्ही केलेली कामाची उद्घाटनं आपण केलीत, हे जनतेला सगळं कळतंय आणि जनता खरोखर सुज्ञान आहे। येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंचा महापौर महानगरपालिकेमध्ये आपल्याला 16 तारीखला दिसेल।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.